सर्वांना जय महाराष्ट्र मित्रांनो. काल निर्णय बुद्धिमत्तेविषयी आपण खूप महत्त्वाची माहिती पाहिलेली आहे. त्याच्या पुढील भाग आपण आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आपण इथपर्यंत आलो होतो काल लीप वर्ष. प्रथम, शतक नसलेले लीप वर्ष. कोणत्याही वर्षाच्या शेवटच्या 2 अंकांना 4ने निषेध भाग जात असेल तर तो लीप वर्ष असतो. उदाहरणार्थ 2020ला शेवटच्या 2 अंकाला 20ला 4ने भाग जातो, 24ला 4ने भाग जातो, 28ला पण 4ने भाग जातो. तसेच शतक असलेले वर्ष, नेमकं हे काय कार्यक्रम बघा. शतक असलेले वर्ष ज्या वर्षाच्या शेवटी 2 वेळा 0 असते त्याला शतक वर्ष असे म्हणतात. ज्या संपूर्ण वर्षाला 400ने पूर्ण निषेध भाग जातो असेल तर त्या वर्षाला लीप वर्ष असे म्हणतात. उदाहरण 400, 1600, 2000 याला 400ने पूर्ण निषेध भाग जातो. मित्रांनो, 100 पाहिलं, 100ला 4ने भाग जातो, पण हे लीप वर्ष नाही. कारण शतकाचा हा नियमच आहे, 400ने भाग गेला पाहिजे निशेष. 400ने भाग जात नाही, न 100, 200 न 300, थेट 400. हे गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्यावरती एक महत्त्वाचा प्रश्न, खालीलपैकी लीप वर्ष कोणते आहे? हे साधे लीप वर्ष आपले मित्रांनो, शतक नाही आहे. 14ला 4ने भाग जात नाही, शेवटच्या 2 अंक पाहायचे फक्त. 42ला 4ने भाग जात नाही, 82ला 4ने भाग जात नाही. 52ला 4ने भाग जातो मित्रांनो. 4 1 4 उरला 1, 4 त्रिकम 12. हे लीप वर्ष आहे. तर अजून पुढील प्रश्न हे बघा, खालीलपैकी कोणते लीप वर्ष नाही असा प्रश्न विचारलेला आहे. हे शतक वर्ष आहेत मित्रांनो. शेवटी 2 शून्य. 400ने 12ला निशेष भाग जातो, 1600ला भाग जातो, 1800ला भाग जात नाही मित्रांनो, 2400ला भाग जातो. म्हणजे याचं उत्तर असेल. आता पुढील पेज. पुढील प्रश्न मित्रांनो, जर फक्त शतक वर्षाचा विचार केलास तर लीप वर्ष किती दर वर्षांनी येईल? 400 वर्षांनी मित्रांनो. पुढील प्रश्न, सलग येणाऱ्या 2 लीप वर्षामध्ये, हे आपले लीप वर्ष मित्रांनो, शतक वर्ष नाही. सलग येणाऱ्या 2 लीप वर्षामध्ये जास्तीत जास्त किती वर्षाचा अंतर असतो, म्हणजे फरक? तर याचं उत्तर आहे 8. मग ते 8 उत्तर कसं? कारण 4 वर्षांनी लीप वर्ष येतात असं आपण शिकलो. तर मित्रांनो, खालील उदाहरण पहा. 1896 हे लीप वर्ष आहे, कारण या भागाच्या 2 अंकांना 4ने भाग जातो. सलग म्हणजे पुढच्या पुढे येणार आहे. याच्या 4 वर्षानंतर डायरेक्ट 1900 येतो. पण 1900 लीप वर्ष आहे का? लीप वर्ष नाही, इथे गॅप पडला. मग पुढील 4 वर्षानं 4नं या मागील 2 अंकाला 4ने भाग जातो, हे लीप वर्ष. हे 4 एकूण मिळाले 8. तर 8 वर्षाचा अंतर आला मित्रांनो. हे छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला सिली मिस्टेक करण्यासाठी भाग पडतात मित्रांनो, त्यामुळं बारकाईने लक्ष द्या. 400 वर्षाच्या कालावधीमध्ये एकूण किती लीप वर्ष आहेत? तर असा उत्तर आला तर लक्षात ठेवायचं मित्रांनो, 97 वर्ष. 97 वर्ष कसे आले ते पुढे पाहू. हे घ्या. प्रथम, 100 वर्ष शेवटचा अंक म्हणजे शेवटचं वर्ष. 100 वर्ष शेवटचा वर्ष जर लीप वर्ष असेल तर त्या 100 वर्षात 25 लीप वर्ष असतात. पूर्ण स्पष्टीकरण खाली देणार आहे मित्रांनो, तेव्हा समजेल. फक्त पहिलं वाक्य ऐकून घ्या. ज्या 100 वर्षाच्या शेवटचा वर्ष लीप वर्ष नसतो तेव्हा त्या 100 वर्षामध्ये 24 लीप वर्ष असतात. ते आपण ऐकले, इथे पाहू. प्रथम, 1 ते 100 वर्ष, हे 100 वर्ष जे शेवटचं आहे मित्रांनो, ते शतक लीप वर्ष आहे का? नाही. त्यामुळे इथे 24 लीप वर्ष असतात. 200 400ने भाग जात नाही, हे पण लीप वर्ष नसल्यामुळे इथे 24 लीप वर्ष असतात. 300ला भाग जात नाही, त्यामुळे 300 म्हणजे या 100 वर्षामध्ये सुद्धा 24 लीप वर्ष असतात. पण शेवट 400 हे लीप वर्ष एक्स्ट्रा आहे. 400 हे लीप वर्ष असल्यामुळे या 100 वर्षामध्ये 301 ते 400 या 100 वर्षामध्ये 25 लीप वर्ष असतात. मग टोटल मिळून 97 लीप वर्ष आहेत मित्रांनो. ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.